इकडे डोंगरावरती जर बघितलं ना तर सगळी घरं आहेत इकडे. इथे असं या इथे सगळी घरं आहेत आणि खालती पण सगळी घरं आहेत. आणि बाहेर आहे ना आता हळूहळू अशी चांगलंच गार वाटते आल्या बाहेर. असं तोंडातनं शब्द पण लवकर निघत नाही आहेत. आय एम शुअर की आता थोड्या वेळानंतर आहे ना 6-7 वाजले की मग खूपच थंड असणार आहे. वरती दिसतोय मंदिर, इथे मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्यावरती पण घर आहेत. बापरे, काय लोक राहतात यार इकडे, काय लाईफ आहे इथली. लोक खरंच मानलं पाहिजे यांना. इथे आता आम्ही दोन वेळेला माझं अपडाऊन झालं बिकॉज पहिल्यांदा आलो आणि त्याच्यानंतर चष्मा आणि बॅग राहिली होती त्याच्यासाठी परत गेलो. सो आपल्यासारख्या लोकांना भले आपण एक्सरसाइज रोज करतो पण इथला फिटनेस इज कम्प्लिटली डिफरंट. खूपच सुंदर आणि असं एकदम छान वातावरण आहे. थँक गॉड की मी इथे बुक केलं. खूपच सुंदर आहे यार. आय एम टेलिंग यू, वर्थ इट. म्हणजे मी इकडे 3 नाईट्स बुक केलेत एअरबीएनबीवरती. इतकी स्वच्छ जागा आहे, इतकं वेल प्लॅन्ड आहे सगळं. हे जे रिसॉर्ट आहे हे, आणि फक्त 8400 आफ्टर डिस्काउंट मला हे मिळालं आहे. 8400. ऑसम लोकेशन, ऑसम. म्हणजे इथून बघू शकता आपण, इकडनं सगळं आतमध्ये पण दिसतंय. सो आपला हा जो बेड आहे ना, या बेडच्या समोर हा दृश्य आहे समोर. ओके, आणि इवन इकडे सुद्धा आहे, या साईडला सुद्धा आहे. म्हणजे मी जर आतमध्ये गेलो की आतमध्ये इथून सुद्धा आपल्याला व्ह्यू आहे. हा दिसतोय. क्या मस्त, खूपच मस्त, मजा येणार आहे. आणि खूप छान. आपल्या बाजूला तरी आत्ता कोण नाही आहे. आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जर नाही आलं तर मग वी हॅव कम्प्लिटली आपल्यासाठीच ही जागा असेल. सॉलिड प्लॅन असा आहे की या टेबलवरती आहे ना, मी गॅस स्टोव्ह आणलेला आहे. सो या टेबलवरती आपण आपला स्टोव्ह ठेवणार आहे आणि इथे वी विल हॅव मॅगी आणि नूडल्स वगैरे. म्हणजे मॅगी आणि स्पायसी नूडल्स वगैरे आपण आणलेले आहेत. सो ते आपण करू, कॉफी वगैरे. सो दॅट काही छोट्या छोट्या स्नॅक्ससाठी खालती जायची गरज नाही आहे. चहा कॉफी तर आहेच आहे, रूममध्ये सुद्धा आहे. सो त्याची पण सोय आहे आणि आपल्याकडे स्टोव्ह आहे. सो दॅट इज बीन टेकन केअर ऑफ. फक्त रात्री डिनरला आपण बघू. आजचा तसं काय प्लॅन नाही. वी आर जस्ट रिलॅक्सिंग. आलो आहे आपण आणि इथं याचे जे वाईब्स आहेत, हे जे ॲटमॉस्फिअर आहे, हे जे क्लायमेट आहे, ह्याचं आपण फक्त फिलिंग घेत आहोत. मी डोंगराकडे बघतोय, नुसता बसलो होतो बाहेर आत्ता एक 10-12 मिनटं झाली. इतकं शांत आहे ना. जसं जसं वेळ जाईल तसंच अजून शांत होणार आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या बिझी लाईफपासनं लांब जायचं असेल कुठे, मेक्लॉडगंजमध्ये आणि धर्मशाळामध्ये असे पण रिसॉर्ट्स आहेत जिथे खूप गर्दी वगैरे आहे. पण मी ते प्रिफर नाही केलं. मी म्हटलं नाही यार, आता आपल्याला थोडंसं जरा अशा ठिकाणी जाऊ जिथे गर्दी नाही आहे. आणि हे परफेक्ट प्लेस आहे. सो दिस इज द प्लेस टू कम. इट इज रेकमेंडेड. खूपच सुंदर जागा आहे. चलो, आय विल एन्जॉय अँड आपण भेटूया थोड्या वेळाने. दोघं बायकर्स रेडी विथ द बाईक. आता परत कारपाशी आलो होतो बिकॉज आपले शूज जे होते ना ते कारमध्ये होते. कम्प्लीट जॅकेट. आता थोड्या वेळानंतर वाफ पण यायला लागेल. असलं गार आहे काय विचारायलाच नको. खतरनाक गार आहे. आत्ता तर सुरुवात आहे. ओके, सो चलो. गाडी तर आत्ता दाखवली मी तुम्हाला. आता वी विल गो अँड एक्सप्लोर धर्मशाळा, शॉपिंग सेंटर्सला वगैरे इथे बघूयात. आणि उद्या मग आपला प्लॅन वेगळा आहे. ग्लव्स इथे मॅन्डेटरी आहेत आणि आम्ही ग्लव्स विसरलोय. हँड ग्लव्स इज कंपल्सरी. त्याशिवाय गाडी नाही चालवता येणार. हात थोड्या वेळाने नंब होतील. फक्त 1 किलोमीटर आलोय, हात सगळे एकदम हे झालेत. आणि आम्हाला वाटलं की आम्ही सगळीकडे गाडी घेऊन जाऊ, पण ते इम्पॉसिबल आहे. चलो, होते रहता है. मेन मार्केटमध्ये आपण आलो आता. आणि इकडे असं जनरल जस्ट एक चक्कर मारतोय. मेन मेक्लॉडगंजचा जो चौक आहे, मेक्लॉडगंज म्हणतो धर्मशाळेचा, आपण तिकडं आलोय आता. गाडीवरती हालत खराब आहे. बघ कसे झोपलेत. खूपच हालत खराब आहे गाडीवरती. बोटं अशी एकदम नम पडलीत. लगेचच दिसतंय का असं ते स्ट्रेच. हे मार्केट आहे ना, असं काही टिबेटियन मार्केट आहे. टिबेटियन गोष्टी इकडे मिळतात. टिबेटियन मोमोज आणि या गोष्टी आहेत सगळ्या खाण्यासाठी. फायनली टोपी घेतली. थंडी एवढी वाजते ना
ही समजतच नाही आहे काय करायचं. थोड्या हरकत म्हणजे ॲक्लिमेटाईज व्हायला मे बी अराउंड 24 hours लागतील. उद्या विल बी मोर कम्फर्टेबल. पण मग इकडे ही टोपी मी घेतली, स्वातीने ही टोपी घेतली. सेम कलरच आहे. 300 रुपीज सांगितले होते पर तो 600 रुपीज झाले. पण मग बार्गेन करून 550 रुपीजला आपल्याला हे मिळालं. ओके, दिस इज द मेन पॉईंट. इथे नेहमी लोक येतात. हा जो हॉट स्पॉट लिहिलेला आहे ना, ओके, दिस इज जसा आपला लक्ष्मी रोडचा मेन चौक असतो तसा इकडनं पण आता आपण इकडनं चालत आलो. इथेच मध्ये कुठेतरी आपण टोपी घेतली आणि इकडे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. ओके, आणि हा चौक नेहमी असा ब्लॉक्ड असतो. ओके, आपलं जे हॉटेल आहे ते या इकडनं आहे. हॉटेल आहे असं इकडनं स्ट्रेट गेलो की आपलं हॉटेल आहे. ओके, सो या साईडला आपलं हॉटेल आहे. आणि हे तंदुरी जायका या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या इकडे फेमस आहेत. म्हणजे तुम्ही व्हिडिओजमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये हे बघत असतात. साईडला जरा साईडला जातो. So this is the spot, रेस्ट्रो टेरेस. ओके, हा मेन स्पॉट आहे. तर आपण इकडे एक टिक मार्क केला. आपण इकडे आलो. आपल्या लिस्टमध्ये हा एक चौक होता. इथे धर्मशाळेमध्ये दिस चौकमध्ये येऊन आपल्याला एकदा फोटो काढायचा होता. सो इकडे आपण जरा फोटो काढतो आम्ही दोघं. म्हटलं आपल्याला व्हिडिओमध्ये पण हा चौक घेऊयात. आणि इथे सगळीकडे ना ट्रॅफिक जाम आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम. आणि असले डेंजर रस्ते आहेत ना, बापरे, खरंच या लोकांना मानलं पाहिजे यार. चलो आम्ही थोडं एक्सप्लोअर करतो आणि मग आपण परत भेटूयात. आता आपण दुसऱ्या लेनमध्ये आलो आहे आणि या लेनमध्ये लुक ॲट दिस, फुल ट्रॅफिक जाम. पंजाबी रसोई, चायनीज फूड, टिबेटन मार्केट, लाफिंग बुद्धा आपल्याकडे खूप आहेत. ऑलरेडी 3 आहेत आपल्याकडे. फ्रूट्स केवढे ॲपल आहेत बघ. थोडे घेऊन जायचे का ॲपल? जाताना घेऊन जाऊयात. ठीक आहे, तर फ्रूट्स एवढा ॲपल आपल्याकडे बघायला पण मिळत नाही. एवढी साईज, द साईज मस्त आहेत, खूप छान आहेत, खूप सुंदर. आपण घेऊन जाऊ जाताना. फ्रूट्स, ब्रोकली, अमेझिंग. हँड ग्लव्स इकडे पण आहेत, यांच्याकडे पण आहेत हँड ग्लव्स. आंटीकडनं घेऊयात आपण. आंटी जी हैंड ग्लव्स है आपके पास? हैंड ग्लव्स ये वाले? अच्छा बघ, त्यांनी गाडी चालवता येईल का? नाही जे आहे ना, ही धर्मशाळा स्कायवे आहे, टाटा एंटरप्राइज. ओके, इथे जर तुम्ही बघितलं ना, इथे हे कार्स आणि इकडं रोपवे आहे. रोपवे टू धर्मशाळा. वाव, आपण हा एक्सपिरियन्स उद्या करणार आहोत. आपण इथे डेफिनेटली इकडनं रोपवेवरनं आपण जाऊयात. आय एम एक्सायटेड फॉर दिस. मस्त, खूपच भारी. आणि संध्याकाळचे आहेत ना 6:30 वाजलेत आणि इथं कम्प्लीट गुडूप अंधार आहे. 5:45. अरे मला वाटलं 5:45 झाले. बघू, मला 1 मिनटं, लेट मी चेक. घड्याळ हां किती वाजलेत दिसतच नाही मला. 5:53 झाले आहेत, म्हणजे 6 वाजलेत फक्त. आणि मस्त दोन्ही साईडला रोड्स आहेत. जवळजवळ ना आम्ही असं तिथनं इथपर्यंत आत्ता कमीत कमी 2 किलोमीटर आले. पलीकडे पण असे 2-3 किलोमीटर आहे. सो आपला जो चौक आहे ना, मेक्लोडगंजचा जो चौक आहे, तो पुढे जाऊन असा तिथे सर्कल आहे, तिथनं परत यू टर्न मारून तो असं कम्प्लीट यू टर्न आहे. क्लाइड अमेझिंग, धमाल आहे. आणि हे स्टेशन पण मस्त आहे रोपवेचं. ते गेली केबल कार, बाई दुसरी आली इकडनं. खालनं रोपवे एंट्री. इथे आपण इकडनं जाऊयात. चलो. सो आपण लोकल इकडचं मोमोज आत्ता मी ट्राय केलेत. 1 प्लेट खाल्ली मी आत्ता, फॅन्टॅस्टिक आहे. आणि मी 2 प्लेट्स
जे आहेत ना ते मी आता पॅक केलेत. स्वातीने पनीर ट्राय केलं बट नाही आवडलं, सो आपण चिकन से ट्राय. ये मुझे एक और देते ना. लोकल फूड, स्ट्रीट फूड इट्स ओके, कधीतरी चालतं आहे. त्या लाईनीने असे दुकान आहे तिथे. ओके, रोडवरतीच असे हे सगळे लावलेले, जसं आपल्याकडे वडापावचा ठेला असतो ना, इथं रोड आहे, आजूबाजू शॉपिंग सेंटर्स आहेत म्हणजे शॉप्स आहेत, आणि इकडे असे इकडे मोमोजचे दुकानं लावलेत. बस गरम आधा घंटा तक रहना चाहिए. अच्छा, इसमें दे रहे हो, बढ़िया. इसमें गर्म रहता है. हाँ, गर्म रहता है ना. काय? हां, तू हलवलंस का ते? हो, मी नाहीच बघितलं. कितने दिए आपने? 16 पीस. अच्छा, वो ठीक है ना, बराबर है ना क्वांटिटी. चटनी चटनी 2 पैकेट डाल दिए आपको. चलो आता हे घेऊन आपण रूमवर जाऊयात, आणि रूम पण कुकिंग करण्याचा प्लॅन आहे. लेट्स गो. ओ माय गॉड, काय थंडी आहे. शिट. इथे बघितलं का हे, हा सीन. ओ माय गॉड. आम्ही आत्ता आहे ना, आम्ही जसं तुम्ही बघितलं, आपण सिटी एरियामध्ये गेलो होतो, मेक्लोडगंजच्या मेन चौकामध्ये, आणि तिथे आपण मोमोज वगैरे सगळे आपण तुम्ही बघितलंच आहे. आता किती वाजलेत माहिती का? 7. आणि इथे बघितलेत का अंधार. ॲब्सोल्युटली सगळीकडे अंधार भुडूक झाला एकदम, नथिंग. आणि इथे इतकं गार आहे आता, इतकं गार आहे की म्हणजे ॲटलिस्ट मी तुम्हाला सांगतो अबाउट 3 to 4 डिग्रीज टेम्परेचर असेल. आणि आम्हाला खालती त्या विचारलं मी त्याला, तर तो म्हणाला की रात को ये तकरीबन 1 तक चला जाता है. रात को 1, 12, 12:30, 1 बजे के बाद 1 डिग्री रहता है, और सुबह 7, 7:30 बजे तक वैसा ही रहता है. फिर धीरे धीरे फिर बढ़ता है. अनबिलिव्हेबल, मस्त धमाल. आता आपण परत इथे प्लॅन करतोय मॅगी किंवा असं काहीतरी करायचं. मोमोज तर आपण घेऊन आलेलोच आहोत, सो ते एक बनवूयात आणि मस्त वेगळी पार्टी करूयात. चलो. गुड मॉर्निंग. सकाळी इकडे सकाळचा जो सीन आहे ना, हा बेडरूममधनं आहे, म्हणजे आपल्या रूममधनं आहे. अँड चेक दिस आउट. जस्ट आम्ही उठलो आहे आत्ता, बट दिस इज अनबिलिव्हेबल. सकाळची मॉर्निंग. आता वाजलेत 7 सकाळचे, पण खूपच सुंदर. ती थंडी आहे. टॉप क्लास. माइंड ब्लोइंग. सकाळचे 9 वाजलेत, आणि इकडे द बेस्ट पार्ट इज की असं काहीतरी स्वप्न आहे की असं घर पाहिजे, आणि बाहेर टेबल टाकून मी इथे माझं ट्रेडिंग करतोय. इथे एका स्क्रीनवरती मॅच पण चालू आहे. आता इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची सेकंड टेस्ट सुरू झाली, सो मी इथे छोट्याशा स्क्रीनवर लावले, आणि आता 9:15ला मार्केट सुरू होईल. आणि अशा क्लायमेटमध्ये, अशा सीनमध्ये, अशा मस्तपैकी प्लेझंट क्लायमेटमध्ये आपण रोज राहतोय आणि अशा पद्धतीचं हे करतोय. इट इज गोइंग टू बी, असं काहीतरी पाहिजे यार. टू गुड. असलं मस्त वाटतंय ना मला की ट्रेडिंग रूमच्या बाहेर गार हवेमध्ये, अशा व्ह्यूमध्ये मॅच पण बघतोय, आणि टॉप क्लास. मस्त. प्रसाद अँड स्वाती हिअर. कालचे आम्ही इथे मेक्लॉइडगंजला पोचलो काल, आणि कालचे रस्ते तुम्ही बघितलेच असतील, कसं चॅलेंजिंग होतं इथे ड्राईव्ह करणं. आता आजपासून ॲक्च्युली आपली मेक्लॉइडगंज धर्मशालाची टूर सुरू झालेली आहे.
तर पहिले आम्ही जात आहोत आता दलाई लामा टेम्पल, जिथे हिज होलीनेस दलाई लामा जिथे आहेत ॲक्च्युली, त्यांचं टेम्पल आहे इकडे. तर तिथे आम्ही चाललो आहोत आत्ता. आणि काल तुम्ही बघितलंच असेल, आम्ही 2 व्हीलर इथे घेतलेली आहे, कारण इथे गाडी काढणं, कारण रस्ते खूप छोटे आहेत आणि खूप वळणाचे रस्ते आहेत, त्यामुळे काल आम्ही गाडी घेतली 2 व्हीलर. आणि 2 व्हीलरवर जास्त ॲक्च्युली एन्जॉय करता येतं इथे ह्या रस्त्यांवरती. आणि काल संध्याकाळची थंडी म्हणजे अमेझिंग थंडी होती इथे. मला वाटतं रात्रीचं 1 किंवा -मध्ये पण गेलं असेल एखाद वेळेस. जाम थंडी होती, पण वी एन्जॉयड अ लॉट. आणि आता आज आम्ही चाललो आहोत, तर आजची ही ट्रिप आमची सुरू होते विथ अ विजिट टू दलाई लामा टेम्पल. सो लेट्स एन्जॉय. इकडे ना ही रूम दिसते वरती, आपली ही रूम आहे. ओके, म्हणजे एकदम असं डोंगरावरती डोंगर अशी वरती रूम आहे, म्हणून एवढं एक्सक्लुझिव्ह हे आहे. आणि हे सगळे रिसॉर्ट्सची कामं पण चालू आहेत, हे सगळे रूम्स आहेत वेगवेगळ्या. तर आपल्याला सध्या वरची एक, आणि इथे फक्त 2च हे आहेत रूम्स. आणि सगळा व्ह्यू जो आहे तो दोघांसाठी मस्त आहे, आणि प्रत्येक ह्याच्यासाठी सुंदर व्ह्यूज आहेत. थंडी काय गार वारे, बापरे. उन्हात थांबल्यावर मंकी वारं नाही वाटत काही, पण 2 व्हीलरवर असल्यावर जाणवतं की गार आहे, चांगलंच गार आहे. अशी बोचरी हे आहे थंडी. अमृतसरला असं वाटत होतं की काय थंडी वगैरे नाहीच अजिबात. इकडे एकदम कम्प्लीट उलट आहे. गाडी चालू आहे आणि मस्तपैकी आम्ही सावकाश ड्राईव्ह करतोय. डलहौसीमध्ये आपण मेक्लॉडगंजमध्ये 2 व्हीलरवरती राईड करतोय. अमेझिंग. हे सगळे मुवमेंट्स आपले आहेत ना, सगळे मुवमेंट्स आपले लक्षात राहणार आहेत आपल्याला. चलो, तो मॉनेस्ट्रीमध्ये आलो आहे आपण आत्ता. आणि इकडे गाडी पार्क करायला काही जागा नाही आहे, पण आपण आत्ता लावली जिथे सगळ्यांनी लावल्या तिथे लावून टाकली. बऱ्याच ठिकाणी गेले नो पार्किंग झोन, सो काहीच ऑप्शन नाही, सगळ्यांनी तिथेच लावली आहे. सो हे जो आहे हा आहे मॉनेस्ट्री, जी मेक्लोडगंजमधली जी मॉनेस्ट्री आहे ना, तिकडे आलो आहे आपण आत्ता. दलाई लामा टेम्पल.
करत राहा. आपण आलोय टी गार्डन्सला. खूप सुंदर. आपण आलो इकडे चर्चमध्ये, सेंट जॉन. देवदारचं झाड आहे आणि असला उंच आहे ना. ऑसम. आता आपण हे सेंट जॉन्स इन द वाइल्डनेस चर्चमध्ये आलेलो आहोत आणि त्याच्या मागे जी मॉन्युमेंट बघितली ते जे त्यावेळेचे जे गव्हर्नर होते धर्मशालाचे त्यांची मॉन्युमेंट आहे ती. आणि ते त्यांनी बरेच वर्ष इथे गव्हर्नर म्हणून सर्व केलं. तर ते गेल्यानंतर त्यांची वाईफ जी होती त्यांनी ते मॉन्युमेंट त्यांच्या आठवणीत बांधलेलं आहे. तर खूप जुनं मॉन्युमेंट आहे आणि प्रोटेक्टेड ह्याच्यात येतं. म्हणजे जे आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे त्यांनी ती मॉन्युमेंट जी आहे ती प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून घोषित केली आहे. दुपारचे आत्ता इकडे वाजलेत 1:45 आणि तरी पण हँडग्लोव्ज आहेत आणि खूपच जास्त गारवा आहे इकडे. एकदम सडनली थंडी वाढली आज आणि नाका तोंडातनं पाणी आणि गाडीवरती टू व्हीलरवरती तर जबरदस्त. आणि आता 2 वाजलेत तरीसुद्धा इतकं थंडी वाजते आहे. इट्स अनबिलिव्हेबल. मॅक्लॉइडगंजचा हा मेन स्क्वेअर आहे. ह्या मेन स्क्वेअरमध्येच इथनंच सगळीकडे रस्ते जातात. आता हा रस्ता एकीकडे जातो, तो रस्ता एकीकडे जातो, तर हा वेगळा रस्ता दुसरीकडे जातो. तर हा मेन स्क्वेअर आहे मॅक्लॉइडगंजचा. मोस्ट हॅपनिंग चौक आहे. इनफॅक्ट इथे संध्याकाळी आलं, काल संध्याकाळी आम्ही इथे आलो होतो. संध्याकाळी खूप मजा येते इथे, खूप हॅपनिंग आहे. आणि इथे हे जे हाऊस ऑफ तिबेट कॅफे अँड बार किंवा त्याच्यावरती जे पापा विस्की जे लिहिलेलं आहे, बऱ्याचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये जे लोक दाखवतात तर हाच मेन स्क्वेअर असतो. आणि इथनंच बरेचसे रस्ते वेगवेगळ्या टुरिस्ट स्पॉट्सला, जसं की दलाई लामा टेम्पल, भागसुनाक वॉटरफॉल, दल लेक, इथनंच वेगवेगळे रस्त्याचे फाटे फुटतात. तर हाच तो मेन चौक आहे आणि इथे आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे.